संतोष. गेम इज ऑन. बीड आणि त्यांच्या विरोधात कलंबोली. पहिलाच बॉल संतोष. रनअप मध्ये अडथळा. टॉस जिंकलाय जे हनुमान कलंबोली संघाने आणि प्रथम श्रीवीरा 11 यंगस्टार बीडला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. धावा चेस करण्याचं स्वीकारलं या मॅच मध्ये. धावा चेस होत आहेत आज, त्याच कारणास्तव पहिलं मॅच कदाचित खरं तर डिपेंड झाली आहे. दुसरी मॅच चेस डाऊन आणि पहिल्याच बॉल मध्ये तेजस रुटेच्या रडार मध्ये दिला फेकून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आहे तो पहिल्याच बॉल मध्ये तेजस रुटेचा षटकार. टॉस गमावलाय परंतु पहिल्याच बॉल मध्ये तडफदार सुरुवात केली ती श्रीवीरा 11 यंगस्टार बीड संघाने मॅच मध्ये. पॉवर प्लेचे षटक, पॉवर पॅक बॅटिंगने सुरुवात केली आहे तेजस रुटेनं. दुसरा बॉल घेऊन तयार संतोष. दुसरा बॉल उत्तर नव्हतं तेजस रुटेकडे. या बॉलकडे चांगला बॉल फेकलाय. कमबॅकिंग डिलिव्हरी हाताळले करतात संतोषनं. दुसरा बॉल येतोय निर्धाव. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या येते धावफलकावरती 6. डबल माइंडेड होता खरं तर फलंदाज तेजस रुटे. कोणत्या दिशेनं फटका केलावा हे सुचलेच नाहीये फलंदाजांना, त्याच कारणासह निर्धाव बॉल. 2 बॉल 6. तिसऱ्या बॉल मध्ये पॉइंट मध्ये इथे मात्र जजमेंट चुकीची ठरली आहे. क्षेत्ररक्षकाची अंतिम क्षणी बॉल अडवलाय डीप थर्ड मॅन मध्ये आणि धावा मिळतात त्या बॉलवरती 2. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 8. चांगली बॅटिंग चालू आहे तेजसची मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल संपले. धावसंख्या ती 8. प्रथम बॅटिंग करण्यास भाग पडला या मॅच मध्ये श्रीवीरा 11 यंगस्टार बीड संघाला या मॅच मध्ये. 8 धावा आहेत अद्याप तरी. हवेचा वेग आज प्रचंड आहे मैदानाच्या सभोवताली. इथे मात्र शॉर्टम पूल क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर झोन मध्ये. डिक्की बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त 1. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 9. माही रुटे ऑन स्ट्राईक. 4 बॉलचा सामना केलाय तेजसनं. धावा जमवल्यात 9. किमान 50-55 पर्यंत पोहोचणं याच मैदानावरती अतिशय महत्वाचं आहे बॅटिंग मार्क वरती बीड संघाला देखील. डान्सिंग डाऊन द विकेट. व्हॉट अ शॉट. व्यासपीठाला सलामी देणारा माही रुटेचा हा दर्जेदार षटकार. मोठा फटका आहे. पहिलाच बॉल स्ट्राईक एंड वरती आला माही आणि टोकलाई षटकार. धावसंख्या आहे ती 15. बॉल संपले ते 5. 5 बॉल 15. बॉल रिलीज करण्यासाठी त्रास पंच सांगताय डेड बॉल. जितेश सर पंच आमचे ऑनफिल्डच्या भूमिकेमध्ये ऑनफिल्ड अंपायर. त्यानंतर प्रशांत भोईर स्क्वेअर लेग अंपायर. संतोष तयार होते पुन्हा एकदा. 15 धावा आहेत. रिवर्स अटेम्प्ट केलाय आणि सक्सेस झालाय माही रुटेच्या बॅटमधून. ट्रेडमार्क शॉट डीप पॉइंटला येतोय. रिवर्स अटेम्प्ट न चौकार. एका षटकात धावा आहेत टोटल 19. विस्फोटक बॅटिंगने सुरुवात केली आहे श्रीवीरा 11 यंगस्टार बीड टीमने या मॅच मध्ये. ज्ञानेश्वर आलाय बॉलिंग मार्क वरती. एका षटकात येते टोटल धावा 19. पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता क्षेत्ररक्षण विखुरले गेले. 5 सीमारक्षक सीमालगत पॅट्रोलिंग करू शकतात. पॉवर प्लेचे निर्बंध संपल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर काऊ कॉर्नर डीप मिड विकेट मध्ये 5 सीमारक्षक पॅट्रोलिंग करतायत. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला एकतर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. पहिल्या षटकात होता 19. आपण
पॅनल्टीच्या ऍड केल्या 2-21 पहिल्या षटकात आणि या बॉलवरती आली आहे सिंगल. टोटल 22 धावा आहेत धावफलकावर. इथे मात्र संतोष गारे प्रयत्न करतो. इथे मात्र चुकी केली होती माहीनं. इथे फक्त सेन्सिबली पुश केला होता बॉल. चान्स क्रिएट झाला होता. धावला देखील होता संतोष, परंतु कॅच पकडू शकलेला नाहीये. रन मिळतात या बॉलवरती पूर्णपणे 2-2च्या मदतीने धावसंख्या ती 24. बॉल संपल्या त्या षटकातील 2-24 धावा धावफलकावर. इथे मात्र फटका ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड खराब आहे. त्याच कारणास्तव 2 तर कंप्लीट. तिसरीसाठी निघतील का? आणि तिसरी देखील फंबल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडून. 3 देखील सहजरित्या पूर्ण धावलेत अक्षरशः 2 फलंदाज. मोठे फटके येत आहेत. रनिंग देखील चांगली आहे 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या येते 27. या कड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. टोटल 9 बॉल संपलेत. 27 धावा आहेत. मोठ्या लक्ष्याकडे आता वाटचाल करतोय श्रीवीरा 11 यंगस्टर बीड संघ देखील. ज्ञानेश्वरचा बॉल पॅडवरती आदळला. पंचांकडे लावली अपील आणि बॅटर इज ओयूटी. यष्टांवरती सापडलाय. लेग बिफोरची शिकार ठरलाय. तेजाच रुटे होतोय बाद. 27 या धावसंख्येवरती पहिला धक्का श्रीवीरा 11 बीड संघाला. ब्रेक थ्रू मिळवलाय खरं तर ज्ञानेश्वरनं. फार चांगला बॉल होता. चांगलं षटक हाताळतो ज्ञानेश्वर. अद्याप तरी 6 धावा त्यानं खर्च केल्यात. 27 धावा धावफलकावर. 4 बॉलचा खेळ संपला या षटकातील. 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक या षटकात. धावसंख्या येते 27. जय जातोय नवीन फलंदाज. प्रामुख्याचा फलंदाज आहे. थोडा धावांसाठी संघर्ष करतोय. मागील 2-3 मॅचेस या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येतील का यावरती आता लक्ष असेल. स्ट्रगल मध्ये आता खरं तर संघ मजबूत स्थितीमध्ये असं असताना एक चांगली इनिंग साकारेल का जयदुले यावरती देखील आता लक्ष. धावसंख्या ती 27. 4 बॉल संपलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. ज्ञानेश्वर कमबॅक करतोय. या षटकामध्ये 19 आल्या होत्या. पहिल्या षटकात पॅनल्टीच्या 2 टोटल 21 होत्या. चांगली गोलंदाजी ज्ञानेश्वरची आणि त्याच्या विरोधात जयचा फटका. स्लॉट मध्ये होता. लॉंग लेग मध्ये पाठवलाय. एक टप्पा घेत बॉल सीमापार चौकार. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. चांगला षटक हाताळत होता. इथे मात्र जयचा चांगला फटका. 31 धावा आहेत. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका बसलाय हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. नो मॅच लँड रिजन मध्ये बॉल पडतोय. 2 तर कंप्लीट. 2च्या प्रयत्नांना यश येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा आहेत 2 षटकात. पहिल्या षटकात आले टोटल 21 आणि या षटकात आल्यात 12. टोटल 2 षटकांमध्ये धावा आहेत त्या 33.
शालाय यंगस्टर आहे कळंबोली संघाकडून. तेहतीस धावा आहेत 2 षटकात. तिसऱ्या षटकाला सुरुवात. फुल टॉस बॉल. माईचा फटका. चांगली फिल्डिंग. संतोष यांचे प्रयत्न सफल ठरतायत. पकडले कॅच. अप्रतिम फलंदाज होतोय बाद. होते माही. पहिल्याच बॉल मध्ये ब्रेक थ्रू मिळवलाय आकाशनं. खंडू आलाय नवीन फलंदाज. खंडू लोभी. हार्ड हिटर बॅटर बीड संघाचा आणखी एक. अक्काचा बॉल वाईड एअरकर. भटका चांगला आहे. वेगानं निघालाय. एकतर कंप्लीट. दुसरीसाठी निघण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ऍड होते. धावसंख्या ती 34. चौतीस धावा धाव फलकावरती. फार चांगलं षटक हाताळतोय अद्याप तरी आकाश. जय ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल. जयचा फटका. क्लिअर केलाय लॉंग ऑनला. समालोचन कक्षेच्या दिशेने येतोय. हा जयच्या बॅट मधून षटकार. 40 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा अद्याप जयनं सामना केलाय. 10 धावा त्यानं जमवल्यात. 12 धावा जमवल्यात 3 बॉल मध्ये. फुल टॉस बॉल गुडघा टेकून. बैठकी शॉट जय दुलेचा. अप्रतिम आणखी एक फटका. सौंदर्यात्मक फटका. येतो चौकार लॉंग लेग मध्ये. 44 धावा धाव फलकावरती. मगाशीच उल्लेख केला होता बॅटिंगला जाण्यापूर्वी की स्ट्रगल करतोय संपूर्णपणे आणि 2026 मध्ये एक अप्रतिम इनिंगला सुरुवात करतोय आपली. आपल्या संघासाठी वैयक्तिक देखील कॉन्फिडन्स वाढवत असताना स्ट्रगल मधून या मॅच मध्ये जयच्या बॅट मधून धावा आल्यात. आपल्याच प्रेक्षकांच्या समवेत आपल्या बॅट मधून धावा आल्यात. खरं तर बीडची रन मशीन जयला संबोधलं जातं आणि त्याचंच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या टोटल 44 आकड्यावर. 2 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मधील आकाश. हेलिकॉप्टर लुक दिला. वॉट अ शॉट. अप्रतिम शॉट. मादक सौंदर्य. क्लासिकल शॉट बाय द जय धुले. पाठवला बॉल सीमापार षटकार. 50 धावा अर्धशतकीय धाव फलकावरती धावा लागतायत. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे तुम्ही पाहताय. हेलिकॉप्टर लुक लँड केलाय सीमारेषेच्या पलीकडे. स्टेट ऑन द ड्राईव्हचा शेवटचा बॉल या षटकातील. 50 धावा आहेत. 17 आल्यात अद्याप तरी. आणि आणखी एक जयचा फटका. आकाशाचा वेध घेतोय. बॉल सीमा पार चू मंतर. जय धुलेचा आणखी एक ब्रँडेड षटकार. जबरदस्त बॅटिंग. 23 धावा आलेत मागील षटकात. 56 धावा धाव फलकावरती. अनिल आलाय बॉलिंग मार्क वरती.
प्रत्येक गोलंदाजावरती आकस्मित हल्ले चढवले जात आहेत बीड संघाच्या वतीनं. खंडू लोबी ऑन स्ट्राईक. 56 रन्स ऑन स्कोर कार्ड. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय श्रीवीरा 11 यंगस्टर बीड संघ. अनिल बॉलिंग मार्कवर. चप्पन धावा फलकावरती खंडूचा फटका आणि इथे मात्र सहजरित्या बॉलला पाठवलाय के एल ब्रँडेड षटकार. तुफान बॅटिंग चालू आहे श्रीवीरा 11 यंगस्टर बीड संघाची या मॅच मध्ये. 62 धावा फलकावरती खंडूचा पहिला षटकार या मॅच मध्ये. कोण विसरेल खंडू लोबीला. याच मैदानावरती एका बॉल मध्ये 4ची आवश्यकता असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये ठोकलेला षटकार मागील टुर्नामेंट मध्ये. हार्ड हिटर बॅटर आहे श्रीवीरा 11 बीड संघाकडून. हा फटका आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. खंडू लोबीची ताकद. क्रिस गेल स्टाईलला पाठवले बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आणखी एक षटकार. 68 धावा फलकावरती. सर्वोत्कृष्ट धाव संख्या होईल का या स्पर्धेमध्ये. 68 होती आणि आता पुन्हा एकदा 68 धावा आहेत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2ला 2 ठोकलेत खंडूने. तिसरा येईल का. इथे देखील फटका आलाय. क्लिअर केलाय बॉल. लगातार तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक ठोकतोय खंडू लोभी. के एल ब्रँडेड षटकार. आणखी एक मैदानाच्या आतमध्ये. 74 धावा आहेत बीड संघाच्या धाव फलकावरती. 74 ऑन बोर्ड. प्रेशर मध्ये अनिल कोणता बॉल फेकावा आता खंडू लोबीला, कारण तुटून पडलाय प्रत्येक बॉल मध्ये. क्रिस गेल संबोधलं जातं या खेळाडूला वासरेखोंडा विभागामध्ये आणि 30 इनिंग मैदानाच्या आतमध्ये. 74 धावा आहेत. सर्वोत्कृष्ट धावसंख्या या स्पर्धेची. 74 ऑन स्कोर कार्ड. इथे मात्र बॉल लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. व्हाईट प्लस 1 टोटल 2 धावा मिळतात. 76 धावा आहेत. 76 ऑन बोर्ड. ऑन बोर्ड. 3 बॉलचा अजून एक शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार आले. टोटल 20 धावा खर्च केल्यात अनिलने या षटकात 3 बॉल मध्ये. चौथा बॉल रडार मध्ये. 4 बॉल 4 6. श्रीवीरा 11 यंगस्टरची रन मशीन ऑफ बीड बरसले मैदानावरती. जय धुलेचा आणखी एक जेडी ब्रँडेड षटकार. 82 धावा धाव फलकावरती. चार बॉल 4 6 आलेत. हा बॉल हवेत. योगेशचे प्रयत्न. रन मिळते त्या बॉलवरती 1. धाव संख्या येते टोटल 83 आकड्यावर. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 83 धावा आहेत. मोठी धावसंख्या उभारले. सर्वोत्कृष्ट धावसंख्या राहिली या स्पर्धेमध्ये श्रीवीरा 11 यंगस्टर बीड संघाची. गोलंदाजांचं काम सोपं केलंय बॅटिंग लाईनअपनं. अंतिम बॉल अनोख्या स्टाईलला मारायचा होता खंडू लोबीला आणि ते मात्र डॉट बॉल. 83 धावा आहेत. 4 षटकांमध्ये आता येणारे 24 बॉल. 84चं लक्ष्य आहे त्याचे हनुमान कलंबोली संघाच्या विरोधात.
हॅलो. संघाची धावसंख्या झाली 8. विकेट. नाही गेलं ना. बारा.
येतोय निकेश रुडेचे लांब लचक षटक मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 8 बॉल टाकलेत निकेश रुटेनं. हे षटक थोडं लांब लचक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. 3 वाईट बॉल त्यानंतर कमबॅक करतोय. 9 बॉलचा खऱ्या अर्थानं हे स्पेल संपलंय. सामना जिंकलाय सहजरित्या 44 धावसंख्येनं श्रीबीरा 11 यंगस्टर बीड संघ सामना जिंकलाय. चला धोत्रे संघाचा कर्णधार लवकरात लवकर